आमदारकीची शपथ घेतली, आई पण जवळ आहे, पहिली प्रतिक्रिया. खूप माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय असा हा प्रसंग आहे. काल या ठिकाणी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि त्या ठिकाणी नाशिक मतदारसंघातल्या सगळ्याच मतदारांनी मोठ्या प्रमाणात मला त्या ठिकाणी मतदान केलं आणि मला भरघोस अशा मतांनी फरकांनी त्या ठिकाणी विधान परिषदेमध्ये निवडून पाठवलं आहे. आणि आज मी या ठिकाणी विधान परिषदेचा आमदार म्हणून आज दुपारी त्या ठिकाणी शपथ घेतली. माझं कुटुंब, माझी आई, माझी काकू, काका, माझी पत्नी, आमच्या वहिनी, बहीण, माझे भाचे, मुलं, माझे मित्र सर्व या ठिकाणी या शपथविधीसाठी आले आणि हा माझ्या आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण सर्वांच्या साक्षीने घडला. याचे मला खूप खूप आनंद होतोय. पहिल्याकडे निवडणूक खूप इंटरेस्टिंग होती, निवडून आलात कसे, काय सांगाल त्याविषयी? आता निवडणूक पार पडली त्याच्यामुळे त्या प्रश्नाला काही मला वाटत नाही का आता खूप हे राहिले. आता भविष्यात मी काय करणार आहे ते विचारलं तर मी ते सांगू शकतो. ज्या प्रकारे गिरीश महाजन असतील, उदय सामंत असतील यांनी ज्या प्रकारे मध्यस्थी केली होती त्यावेळेला चर्चा असेल, मागे घेण्यासंदर्भात असेल, पाठिंब्यासंदर्भात असेल, चर्चा झाल्यानंतर सुद्धा अशा प्रकारे जेव्हा निकाल लागतो काय सांगाल? मुळामध्ये या मतदारसंघातले जे मतदार आहेत यांची त्या महायुतीच्या उमेदवारावर प्रचंड अशी नाराजगी होती. मागच्या 8 वर्षात ते उमेदवार कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे, कोणाची त्यांची कनेक्टिव्हिटी राहिली नसल्याने त्या ठिकाणी उमेदवार त्या ठिकाणी या मतदारांना एक काम करणारा चांगला विश्वासू उमेदवार त्या ठिकाणी माझ्या रूपाने दिसला. त्या ठिकाणी सगळ्या मंत्र्यांनी मला आग्रह केला होता. मी माझा प्रचार थांबवला पण मी माझा पाठिंबा कोणाला दिलेला नव्हता. माझ्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक पुढे नेली. मी कुठेही प्रचार प्रक्रियेमध्ये सक्रिय नसताना सुद्धा त्या कार्यकर्त्यांनी मला या ठिकाणी आज निवडून आपल्यामध्ये पाठवलेलं आहे. तुम्ही असा उल्लेख केला की तिकडचे मतदार महायुतीवर नाराज होते, मात्र तुम्ही निवडून येऊन परत महायुतीत सामील झाले. नाही, ते उमेदवार त्या मतदार त्या उमेदवारावर नाराज होते, महायुतीवर नव्हते नाराज. तुम्ही बोलत महायुती नाही उमेदवारावर. इथे साहेब एका आता माजी आमदार म्हणता किंवा तुमचे सहकारी नरेंद्र दराडे यांनी तुमचा बाप काढला होता, तुम्ही त्यांना तुमचा बाप दाखवला विजयानंतर, ती भावना किंवा काय या अनुषंगाने सांगा? त्या ठिकाणी दराडे साहेबांच्या मुलांनी खासगीमध्ये ती चर्चा केली होती की तो काय त्याचा बाप पण माघार घेईल, म्हणून ही निवडणूक प्रचंड त्वेषाने त्या मतदारसंघातल्या मतदारांनी पुढे नेली. कारण कोणाचाही बाप काढण्याचा कोणालाही या लोकशाहीमध्ये अधिकार दिलेला नाही आणि त्यामुळेच मतदारांनीच या ठिकाणी भावनिक होऊन माझ्या पाठीमागे एक ताकद उभी केली, अदृश्य शक्ती उभी केली आणि ती काल त्या ठिकाणी ओपन झालेली आहे. पण शिवसेनाच का, एकनाथ शिंदे यांची सोबत का? उदय सामंत आणि मध्ये गोकुळ गीते एकंदरीत हे विजयाचं गणित कसं काय जमून आलं? नाही, त्यांनी प्रामाणिकपणे त्यांच्या उमेदवाराचा त्या ठिकाणी प्रचार केला. पण मतदार जे होते त्यांना वैचारिक स्वातंत्र्य आहे, लोकशाहीमध्ये त्यांचं वैचारिक मत त्यांना देण्याचा अधिकार आहे. जरी ते कुठल्याही पक्षाचे घटक असले तरी एक चांगला उमेदवार त्यांना माझ्या रूपात त्या ठिकाणी दिसला. त्यांनी मला त्या ठिकाणी मतदान केलं आणि मतदान हे गुप्त पद्धतीने असल्यामुळे ते मतदान कोणालाही करू शकत होते आणि ते त्यांनी मला केलं. एकनाथ शिंदे यांची शिवसेना का? एकनाथ शिंदे यांची शिवसेना तुम्ही सहयोगी होण्याचा नाही, जेव्हा या मतदारसंघातल्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेस ही जागा भाजपाकडून आम्हाला त्या ठिकाणी माझे मोठे बंधू गणेश गीते या प्रक्रियेमध्ये 1-1.5 वर्षापूर्वीच त्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने शब्द देण्यात आला होता की या जागेवर तुला निवडणूक लढायची आहे. पण महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेला सुटली आणि तत्पूर्वीच त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझ्या बंधूंना सांगितलं की ही जागा शिवसेनेला सुटते तर तू त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांना भेटून घ्या. आम्ही भेटलो, साहेबांना आमची सगळी प्रक्रिया समजून सांगितली. साहेब, आम्ही 1 वर्षापासून या मतदारसंघामध्ये प्रचार करतोय, सगळ्या प्रकारच्या निवडणुकांमध्ये आमचा सहभाग राहिलेला आहे. पण साहेबांनी सांगितले की दराडेंना प्रवेश देताना मी या जागेला त्यांना उमेदवारी दिला असा शब्द दिलेला आहे, त्यामुळे मी तुमचा विचार त्या ठिकाणी करू शकत नाही आणि म्हणून ती उमेदवारी दराडेंना मिळाली. आणि तेव्हाच मी त्यांना सांगितलं होतं की साहेब 18 जूनला ज्यानंतर 22 जूनला मत मोजणी होईल त्या दिवशी आमदार झालो तर मी नक्की तुम्हाला त्या ठिकाणी येऊन भेटेल आणि काल मी त्यांना भेटलो. किती मदत झाली? नाही, मी सांगितलं ना, मतदारांना त्यांचा मत देण्याचा अधिकार आहे. महायुतीतले महाविकास आघाडीचे सगळेच मतं मला त्या ठिकाणी मिळाले म्हणून माझा विजय सफल झाला. बरीच अदृश्य शक्ती काम करत होती. असू शकते. निवडणुकीच्या आधी तुम्ही देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदेची भेट घेतली का? आदल्या रात्री तुम्ही भेट घेतली होती का? नाही, मी नव्हती घेतली. नाही. नरेंद्र दराडे आता महायुतीचा भाग आहे, ते महायुतीमध्ये त्याच पद्धतीने आमदारांना रंगलेच्या परिषदेच्या विरोध आणि त्याच्यामध्ये काम कसं होणार? नाही, आता मी माझी भूमिका घेऊन त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाला सहयोगी सदस्य म्हणून विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी सहभागी झालेलो आहेत. माझे जे काही मतदारसंघातले प्रश्न असतील सहयोगी सदस्य म्हणून त्या ठिकाणी शिंदे साहेबांना ते सोडवणे प्राधान्यक्रमाने करावंच लागणार आहे. त्यांची नाराजगी साहजिक राहणार आहे. कुठलाही पराभूत उमेदवार तेच करणार. त्यांनी ते केलं.
जर त्यांनी तशी भूमिका दाखवली तर नक्की घेईल. नाही पण अप्रोच कोणी केला, तुम्ही केला त्यांना की त्यांनी तुम्हाला केला? कारण उदय सामंत तुम्हाला कोणाला की तुम्ही त्यांना फोन नाही मला कोणाचाही फोन नाही आला. मला काल सकाळी त्या ठिकाणी श्रीकांत शिंदे साहेबांचा अभिनंदनासाठी फोन आलेला होता आणि मग त्यांनी मला सांगितलं का शिंदे साहेबांना तुला भेटायचं आहे, तू भेटू शकतो का? म्हटलं साहेब मी नक्की भेटायला येतो. त्यानंतर तुम्ही म्हटलं की मी हो मग मीच भूमिका सांगितली की मी ज्या मतदारसंघाचं त्या ठिकाणी नेतृत्व करत आहे, आमदार म्हणून निवडून आलाय, ते खातं एकनाथ शिंदे साहेबांच्या अंडर येतं आणि त्या मतदारसंघात काम करण्यासाठी मला शिंदे साहेबांचं त्या ठिकाणी त्यांच्यासोबत जाणं योग्य वाटलं. शिंदे साहेब आता आपण आमदार झाला, मात्र चर्चा एका आणखी व्यक्तीची पण होते, ती आहे बाबूराव बारसकरांची. बरं, का असं होतंय? मला माहित नाही म्हणजे बापूराव बारसकरांबद्दल मला माहित नाही काही. काहीतरी ताई सांगताय. काय का तिचा अभ्यास माझ्यापेक्षा जास्त आहे. काय तुम्ही आता आमदारकीची शपथ घेतली, कोणाकोणाची अभिनंदनाचे फोन आले? नाही आता तर मला सगळे मंत्रिमंडळातले ज्येष्ठ मंत्री, माननीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, आपल्या उपमुख्यमंत्री ताई, सर्व मंत्रिमंडळ, सर्व आमदार मला आतमध्येच भेटले. सर्वांनी माझं प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केलं. शिंदे साहेबांनी काय मार्गदर्शन केलंय? नाही आता इतका वेळ अजून भेटलेला नाही. आज अधिवेशन सुरू झालेलं आहे कालपासून. काल संध्याकाळी 10 मिनिटं आमची बैठक झाली आणि आज माझ्या फॅमिलीसोबत त्यांनी थोडा वेळ दिलेला आहे. राजकीय अशी चर्चा आज आमदार झाल्याच्या नंतर आईंनी काय सांगितलं? नाही, माझ्या मुलाला सांभाळ एवढंच त्यांनी सांगितलं. गीतेची ज्या प्रकारे तुम्ही म्हणालात की जे उमेदवार होते महायुतीचे त्यांच्यावरती मतदारसंघात तुम्ही आता निवडून आलेला अजेंडा काय असणार? मतदारांचे जे काही कुठले प्रश्न असतील ते प्राधान्यक्रमाने सोडवण्यासाठी माझा पुढाकार राहील. माझी एक खासियत आहे या मतदारसंघामध्ये, नवी नाशिक जिल्ह्यामध्ये माझ्या कुटुंबाची ओळख आहे. कोणाचंही काही सुखदुःख असो, कोणाची काही अडचण असेल, अर्ध्या रात्री आम्ही त्या ठिकाणी मदतीला जातो आणि त्याचीच परतफेड आम्हाला या विजयाच्या रूपाने भेटलेली आहे. धन्यवाद. छान, एकच नंबर.